चिमुकलीचं भाषण क्रिकेटचा देव पाहतच राहिला. सचिन तेंडुलकरची चौथी शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाबासकी. भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज पालघर जिल्ह्यातील विहीर गावात हजेरी लावली आणि यावेळी ग्रामस्थांकडून सचिनचा सन्मान करण्यात आला. पालघरच्या वाडा तालुक्यातील विहीर गावात सचिन फाउंडेशनच्या माध्यमातून क्लायमेट स्मार्ट व्हिलेज या प्रकल्पाअंतर्गत 130 घरांसाठी सोलर पॅनल बसवण्यात आला होता. सोलर पॅनल बसवण्याच्या उपक्रमादरम्यान पालघरच्या विहीर येथील चौथी शिकणाऱ्या एका चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनीने छोटं पण बोधपूर्ण भाषण केलं. क्रिकेटच्या देवाने या भाषणाचं कौतुक केलं. विहीर येथे आज सचिन फाउंडेशनच्या माध्यमातून क्लायमेट स्मार्ट व्हिलेज या प्रकल्पाअंतर्गत 130 घरांसाठी सोलर पॅनल बसवण्यात आले. त्याचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर, सानिया तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. सचिनच्या व्यासपीठावरील भाषणाआधी येथील चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनीने भाषण केलं असून या भाषणानंतर सचिन तेंडुलकरने विद्यार्थिनीला मिठी मारत तिचं तोंड भरून कौतुक केलं. इयत्ता 4थी शिकणाऱ्या मुलीने केलेल्या भाषणानंतर सचिनने तिच्या जवळ जाऊन तिचं कौतुक केलं. क्रिकेटचा देव, क्रिकेटचं दैवत आज आपल्याकडं आल्याचं या चिमुकल्याने आपल्या भाषणात म्हटलं होतं. ग्रामीण भागातील असून देखील एवढ्या लहान वयात ही चिमुकली मोठ्या आत्मविश्वासाने भाषण करत असल्याचं पाहून सचिनला कौतुक वाटलं. वाडासारख्या ग्रामीण भागातूनच एक पुढे देश घडणारे तरुण तयार होतील असा विश्वास देखील सचिन तेंडुलकरने यावेळी व्यक्त केला. दरम्यान सचिनला पाहण्यासाठी या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठी गर्दी लावली होती. तसेच सचिन आपल्या गावी आल्याचं अप्रूप सगळ्यांच्या चेहऱ्यावर होतं. तिच्या भाषणानंतर मला नव्हतं की माझ्यात तेवढा दम राहिलाय भाषण द्यायचा. एवढा उत्तम भाषण दिलंय तिने ह्या वयात. मी एनिवे सुरू करतो थोडं बोलायला. एकच नाही, हे जरा मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. गेलं तर थोडं मला नाही वाटत मी तिच्यासारखं बोलू शकेन. तिच्या खांद्यावर हात ठेवलं थोडी तिची एनर्जी मला येईल, जशी स्नायडर इलेक्ट्रिकची एनर्जी तुम्हाला मिळते तशी. इथे गुहेरला येऊन भरपूर आनंद झाला आणि तुमच्यातला जो उत्साह आहे ते बघून मला एक समाधान मिळालं. मलाच नाही पण माझ्याबरोबर सानिया आहे, सारा आहे, STF फाउंडेशन, स्नायडरची टीम पण आहे इकडे, ज्याने भरपूर मेहनत केलेली आहे. ह्या गोष्टी अशा सहजासहजी घडत नाहीत. त्यासाठी एक स्पेशल एफर्ट करावा लागतो. मला आठवतं आम्ही एक ऑलमोस्ट 2015-2016 साली दिल्लीला बसलो होतो. स्नायडर टीम बरोबरच बसलो होतो आणि आमचं डिस्कशन होतं की आपण काहीतरी असं समाजासाठी करायला हवं ज्याने ते इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन होतं. त्यामुळे मी त्यांना बोललो की इट शुड ब्रिंग अ स्माइल टू देअर फेस. आणि त्यामुळे आमच्या फाउंडेशनचं ह्याचं नाव आम्ही स्प्रेडिंग हॅपीनेस इंडिया फाउंडेशन म्हणून दिलं. कारण आम्ही सगळ्यांना एक असा तो क्षण देत होतो ज्याने त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल येईल, म्हणून स्प्रेडिंग हॅपीनेस. हे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, वाडा.